फार मोठ्या तात्विक विचाराने गेलेले नाहीत. ते स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची कातडी वाचवण्यासाठी गेलेले आहे. पण तुम्ही आज शरद पवारांना भेटता आहात, काय नेमकं कारण आहे की ही युती होते त्या संदर्भात तुम्ही नाही, तुमची अनेक विषयांवर चर्चा होईल. बरेच दिवस त्यांना भेटलो नाही आजारपणात. ते सातत्यानं मला फोन करत होते, चौकशी करत होते. पण हे जे विषय आहेत या विषयावर मला नक्कीच त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल. मुंबईत मुंबईत शरद पवारांचा पक्ष सोबत येतो, कारण कालही बैठक झाली त्यात एक सकारात्मक आहे ठाकरे नक्कीच आहेत. आम्ही त्याच्याविषयी नक्की विचार करू. पण आता नाशिक असेल, पुणे असेल, अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. कदाचित ठाण्यामध्ये होईल. नाशिकमध्ये काल त्यांच्या पक्षाशी चर्चा झालेली आहे. त्यांच्या स्थानिक नेते आमच्या लोकांशी चर्चा करत होते. आमची काही अडचण नाहीये. महाविकास आघाडी म्हणून मनसेला पण लढणार तर आहेत, पण तिथे मनसेला सुद्धा सोबत घेणार आहे. मूळ युती नाशिकला शिवसेना म्हणजे आमची शिवसेना आणि मनसेचीच आहे. दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना. त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे त्यांचे नेते येऊन सहभागी झाले. काँग्रेस पक्षाकडून संदेश होता की आम्हालाही सहभागी करून द्या. त्याच्यामुळे आमचे स्थानिक नेतृत्व जे आहे ते त्याच्यावर चर्चा करतायत एकमेकांशी. काही ना, वेळ आहे ना. महापौर पदाचा विचार कशा करतात? महापौर हा शिवसेना आणि मनसे आघाडीचाच होणार, ठाकरे बंधूंचाच होणार आणि तो अस्सल मराठी होणार आणि तो शिवसैनिक होणार. ठाकरे बंधू युतीचं काही काल फायनल झालं का? कारण तुम्ही म्हणाला आजची अंतिम बैठक असेल, मूर्त स्वरूप होईल. काल उशिरापर्यंत चर्चा संपली असणार. आता कळेल मला. अधिकृत घोषणा कधी होईल? होईल आता एकदम. शिंदे पक्षाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी निधीचा गैरवापर केल्यामुळे एका शेतकऱ्याला कर्जफेडीसाठी आपली किडनी विकावी हे अत्यंत गंभीर प्रकार महाराष्ट्रात उघडकीस आहे ना. सामना संपादकीय आहे ना. किडनी विकावी लागते आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात सगळं आलेलं आहे. केंद्र सरकार मनरेगा सारख्या योजना जवळजवळ बंद करण्याच्या मार्गावर आहे. रामजीच्या नावानं योजना चालणार नाही. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. आतापर्यंत हे सरकार आल्यापासून 1500च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. एक किडनी विकण्याचं प्रकरण समोर आलंय, पण अशी असंख्य प्रकरण आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी हजारो कोटी उडवत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 10,000 कोटीचं आहे. प्रत्येक उमेदवाराला ते 10 कोटी रुपये देणार आहे आणि माझी माहिती पक्की असते.